आणि मोजे चिमगाव ग्रामस्थ आणि संयोजक यांच्या वतीनं हा सप्ताह चाललेला आहे। त्याच्यामध्ये एक संकल्प केलेला आहे की आपण जेवढे संत आहेत तेवढे संत आपल्याला कळावेत, समजावेत, त्यांचं साहित्य कळावं, या दृष्टीनं आपण विचार करत असताना ही संत मालिका किंवा चरित्र मालिका नियोजित आणि विहित वेळेमध्ये घेणं गरजेचं आहे। कारण पुढं पुन्हा कीर्तनाचा कार्यक्रम असल्यामुळे तुम्हाला सगळं उरकून परत कीर्तनासाठी हजर राहावं लागणार आहे। असो, संत नामदेवांचं चरित्र पाहत असताना पूर्व इतिहास हा अत्यंत महत्वाचा असतो। कोणत्याही भूमिकेमध्ये आपण ज्या वेळेला असतो त्यावेळेला पूर्व अधिष्ठान ज्याला म्हणतो ते अधिष्ठान फार महत्वाचं असतं। आणि या अधिष्ठानाचा विचार जर केला तर आपल्याला लक्षात येईल की संत नामदेव यांच्या चरित्रामध्ये पूर्व भाग, पूर्व इतिहास जो आहे तो अत्यंत अत्यंत महत्वाचा। खऱ्या अर्थानं मथुरेमध्ये राज्य उत्तम चाललेलं होतं। यादवांचा राजा भगवान श्रीकृष्ण हा राज्य हाकत होता। यादवांनाही थोडासा गर्व झालेला होता, कारण श्रीकृष्णासारखा राजा आपल्याला लाभलेला आहे, परंतु ते राज्य आपल्याला मिळावं याच्यासाठी सुद्धा त्या काळातले काही राजे लोक करत होते। त्याच्यामुळं मथुरेवर 17 वेळा जरासंधानं स्वाऱ्या केलेल्या होत्या। 17 वेळा स्वाऱ्या करून सुद्धा जरासंध नेहमी हारायचा आणि पाठीमागं जायचा, पण त्यानं जिद्द सोडलेली नव्हती। त्याला एकच माहिती होतं की श्रीकृष्णाला हरवायचं आणि राज्य आपल्या ताब्यात घ्यायचं। 18व्या वेळा मात्र जवळजवळ 17 अक्षौणी सैन्य घेऊन जरासंध आलेला होता, परंतु फक्त एकटा जरासंध नव्हता, त्यानं कालयवन नावाच्या राक्षसाला सोबत घेतलेलं होतं। तो असा होता की कोणत्याही शस्त्रास्त्रानं न मरणारा, ज्याच्यामध्ये अफाट ताकद, कोणीही समोर असेल तर त्याला निश्चित हरवणार असा कालयवन जरासंध 17 अक्षौणी सैन्य ह्या सगळ्यांना घेऊन मथुरेवर चाल करून आलेलं समजलं। त्यावेळेला भगवान श्रीकृष्णांनी कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम ज्याची शक्ती आहे त्याचं पहिलं भूमिका त्यांनी बजावली, आणि ती भूमिका बजावली म्हणजे द्वारकेची स्थापना केली। समुद्राला सुद्धा आपली मर्यादा ओलांडता येत नाही, परंतु परमेश्वराच्या इच्छेनं समुद्रसुद्धा मागं सरू शकतो। याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे द्वारकेची नगरी। त्या द्वारका नगरीमध्ये सर्व आपले जे अपतिष्ठ होते, जे लोक होते मथुरेतले, सगळेच्या सगळे नेऊन ठेवले। काही मोजकेच लोक मथुरेमध्ये राहिले आणि त्या सगळ्यांचं आधिपत्य करण्यासाठी बलरामाला भगवान श्रीकृष्णांनी तिथं थांबवलं आणि सांगितलं की कालयवन हा जरासंधाचा साथीदार म्हणून आपल्यावर चाल करून येतो आहे। तेव्हा चाल करून येत असताना आपल्याला एक करावं लागेल की मी द्वारका सोडतोय, दादा तू द्वारका सोडायची नाही, तू इथंच थांबायचं। बलरामाला आदेश दिला आणि भगवान श्रीकृष्ण मथुरेतून निघून गेले। आता मथुरेच्या वेशीतून जात असताना कालयवन जरासंध हा श्रीकृष्णाला बघत होता। त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की बाबा श्रीकृष्ण आता जे चाललेले आहेत त्यांच्या हातामध्ये कुठलंही शस्त्र नाही, ते एकटेच चाललेले आहेत, अंगावर शेलाय पितांबर आहे आणि एकटेच ते नगरातून बाहेर पडलेले आहेत। कदाचित अशी भूमिकाही झालेली असेल की आपल्याला घाबरून हे पळून चाललेत की काय। या पद्धतीनं कालयवनाच्या मनामध्ये शंका आली आणि त्यानंही ठरवलं की आता आपण जात असताना शस्त्र आपल्याला कशाला पाहिजे, कारण शस्त्र असणाऱ्यानंच शस्त्र असणाऱ्याबरोबर युद्ध करायचं असतं। त्यांच्या हातात शस्त्र नाही म्हणजे आता आपणही शस्त्र घ्यायची काही गरज नाही, म्हणून कालयवनानं शस्त्र तिथंच ठेवलं। जरासंध मथुरेवर चाल करून गेला, त्यांचं आणि बलरामांचं द्वंद्व चालू झालं। कृष्णाला हरवायचं होतं, त्यामुळे श्रीकृष्णांच्या पाठोपाठ कालयवन आपल्या हातातील शस्त्र तसंच टाकलं त्यानं। आता म्हटलं त्याच्या हातात शस्त्र नाही, आपल्या हातात शस्त्राची गरज नाही, म्हणून विनाशस्त्र कालयवन त्यांच्या पाठीमागं चालले। जसा कालयवन आपल्या पाठीमागं येतो आहे तसा श्रीकृष्णाचा वेग वाढला, इतका वेग वाढला की कालयवन हा जो आहे तो अगदी धावायला लागला, पळायला लागला त्याच्या पाठीमागं।
त्यांना हुलकावणे देत देत 1 डोंगर 2 डोंगर असे अनेक डोंगर पार करत करत काल यवनाला हुलकावण्या देत भगवान श्रीकृष्णांनी त्याला एका गुहेच्या ठिकाणी आणलं. त्या गुहेच्या दारामध्ये भगवान श्रीकृष्ण उभा राहिले आणि पाठीमागं बघितलं तर काल यवन पाठीमागनं आपल्या अगदी जवळ येतोय कळल्यानंतर त्या गुहेमध्ये प्रवेश केला. गुहेमध्ये प्रवेश केला आणि आपल्या अंगावर असणारा शेला त्या गुहेमध्ये निद्रिस्त अवस्थेमध्ये असणाऱ्या अगदी वयोवृद्ध झालेल्या एका गृहस्थाच्या अंगावर टाकला. तो झोपलेला होता गृहस्थ. त्याच्या अंगावर आपला शेला टाकला आणि ते एका शिलेच्या पाठीमागं एका दगडाच्या पाठीमागं उभा राहिले. ध्यानात घ्या की युद्धनीतीसुद्धा काय असू शकते. ही युद्धनीती जर आपण पाठीमागची महाभारत रामायण हे जर बघितलं नाही तर आपल्याला कळणार नाही. म्हणून युद्धनीती शिकवण्यासाठी माँसाहेबांनी छत्रपतींना रामायण महाभारत अनेक वेळेला शिकवलं, सांगितलं. हा गनिमिक कावा काय असू शकतो याची अनेक उदाहरणंसुद्धा असू शकतात. सुदर्शन चक्र कदाचित बोटावर घेतला असता आणि सरळ सोडला असतं तर काल येऊन तिथं नष्ट झाला असता. परंतु त्याला वरदान होतं की शस्त्रानंच तो मरणार नव्हता. त्याच्यामुळे विनाशस्त्र बाहेर पडावं आणि आपण गुहेमध्ये प्रवेश करावा हा विचार करून त्याने प्रवेश केला. स्वतःचा अंगावरचा शेला जो होता तो त्या झोपलेल्या निद्रिस्त गृहस्थाच्या अंगावर टाकला आणि एका शिळेच्या आडाला ते उभा राहिले. आता तिथं उभा राहिल्यानंतर तो काल यवन आत प्रवेश करता झाला. त्यानं बघितलं की मघापासून जो आपण शेला बघतो आहे तो इथं अंगावर आहे, म्हणजे झोपेचं सोंग घेऊन कृष्ण इथं झोपलेला आहे. हा त्याचाच शेला आहे असा विचार त्यानं केला. आणि त्या काल यवनानं इतका क्रोधित झालेला होता तो की इतक्या जोराची लाथ मारली. आता तो काय नमस्कार करण्यासाठी आलेला नव्हता, मारण्यासाठी आलेला होता. आणि ज्यावेळेला मारण्यासाठी आलेला ग्रस्त असतो तो काय प्रेमानं आलेला नसतो. इतक्या क्रोधानं आलेला होता की त्यानं लाथ जोरात मारली. लाथ मारल्याबरोबर शेला बाजूला झाला आणि तो ग्रस्त हल्ला. त्या ग्रस्तानं फक्त पाठीमागं डोळे उघडले. ज्या क्षणी त्या ग्रहस्थानं डोळं उघडले त्याच क्षणी काल यवनाची राख झाली. काल यवन मृत्यू पावला. कारण काल यवनाला योगाच्या सामर्थ्यानं ज्यानं जिंकलेला आहे त्याच्याच हस्ते त्याचा मृत्यू होणार होता. अनेक वर्षाची तपश्चर्या करून देवतांना साथ करून देवतांच्याकडून झोपेचं वरदान मागितलेला इक्ष्वाकू वंशातील मुचकुंद हा तो राजा होता. आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये त्यानं अनेक लढाया, म्हणजे अखंड तो जागा होता, अखंड जागा. तो काय काम करायचा, देवतांच्या बरोबर जायचा आणि देवतांच्या बाजूनं लढाया करायचा. म्हणजे देवतांचं सेनापती पद त्यानं ते सांभाळलेलं होतं. आणि तो इक्ष्वाकू वंशातला जो माथांद पुत्र असं त्याला म्हणतात तो मुचकुंद, त्यानं भगवंताजवळ ज्यावेळेला युद्ध समाप्ती झाली, सगळं झालं, त्यावेळेला भगवंतानं सांगितलं मोक्ष सोडून सगळं माग. तुझ्यावर मी प्रसन्न आहे, कारण तू आमच्यासाठी लढलेला आहेस. फक्त मोक्ष तू मागायचा नाहीस, मोक्ष सोडून सगळं माग. त्यावेळेला त्याचं शरीर इतकं थकलेलं होतं की त्यानं सांगितलं भगवंता मला झोपेची गरज आहे, तेव्हा मला मोक्ष नको, काही नको, फक्त मला झोपेचं वरदान द्या. त्यावेळेला भगवंतानं सांगितलं तुला झोपेचं वरदान देतो. बघा लक्षात घ्या, आज सुद्धा झोप लागण्यासाठी देवाची कृपा लागते. हा साधा सिद्धांत आहे. संध्याकाळी मला झोप लागायची असेल तर त्याच्यासाठी सुद्धा देवाची कृपा लागते. म्हणजे दिवसभर देवाचं जर नामस्मरण केलं, देवाचं जर चिंतन केलं तर निर्विकल्प अवस्थेमध्ये माणसाला झोप लागते. सुषुप्ती अवस्था त्याला म्हणतात शास्त्रात. ध्यानात घ्या. वारकरी दिवसभर दिंडीमध्ये चालतात, नामस्मरण करतात, सकाळी काकड्यापासून संध्याकाळच्या भजनापर्यंत दिवसभर शारीरिक काम करत असताना वाचिक तप करतात. शारीरिक, वाचिक आणि मानसिक 3 तप एकत्र वारकऱ्याची होतात. दिंडीच्या वाटेला कागद जरी अंथरला तरी त्या कागदावर झोप लागते. आणि गादीवर झोपणाऱ्यांना 2-2 झोपेच्या गोळ्या खाव्या लागतात. याचं कारण देवाची कृपा नसते. म्हणजे देवाची कृपा होण्यासाठी साधनेचीच गरज असते, त्याच्याशिवाय देवाची कृपा होत नाही.
इथं साधना मुचकुंदाची इतकी झालेली होती, देवांचं सारथ्य करणारा, देवांच्या सोबतीनं असणारा, सेनापती पद सांभाळणारा, त्याने एक वरदान मागितलं, मोक्ष नको देत नाहीस राहू दे पण झोप तरी दे. तथास्तु देवानं सांगितलं आणि त्यावेळेपासून तो त्या गुहेमध्ये झोपलेला होता. पण देवाने सांगितलेलं होतं, तुझ्या झोपेमध्ये जो व्यत्यय आणेल त्याच्यावर तुझी दृष्टी पडली तर त्या दृष्टीनं मात्र तो जळणार, तो पेटून जाणार, त्याची राख होणार. अनेक उदाहरणं याच्या पाठीमागं आहेत, ध्यानात घ्या. गतवर्षी आपण एक उदाहरण बघितले, त्याच्यापूर्वीसुद्धा महाभारतामध्ये गांधारीचे नेत्र बांधलेले होते. दुर्योधनाला शेवटच्या क्षणी लोहमय शरीर होण्यासाठी गांधारीच्या दृष्टीची गरज होती. ब्रह्मगिरीवर ज्या वेळेला निवृत्तीनाथ चुकले त्यावेळेला गहिनीनाथांच्या दृष्टीमध्ये जे सामर्थ्य होतं, कृपा कटाक्षी न्याहाळिले आपुल्यापदी बैसविले, बाप रखुमादेवर विठ्ठले भक्ता दिधले वरदान, या पद्धतीनं त्यांनी सर्वस्व गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना दिलं. काय दृष्टीचा परिणाम असू शकतो ध्यानात घ्या. म्हणजे आजची दृष्टी वेगळी आहे. महिलांना असं वाटत असतं की आपण या घरची मालकी नाही म्हटल्यानंतर घरातल्या सगळ्यांनीच आपल्या नजरेमध्ये राहावं. आता त्याला कंसात नजरेचा धाक असं म्हणतात. म्हणजे मुलांनी राहावं का सगळ्यांनीच राहावं? म्हणजे सगळ्यांच्या मध्ये कोण कोण आहे? म्हणजे आपल्या पतीनं सुद्धा आपल्या नजरेच्या धाकात असलं पाहिजे. नाही असं समजू नका, सगळेच आहेत. पण नजरेचा धाक हा वेगळा आहे. तिथं नजरेची ताकद आहे. तिथं मुचकुंदानं नुसतं डोळे उघडले आणि काल यवनाचा नाश झाला आणि भगवंत पुढं आले. श्रीकृष्ण पुढं आले. आता भक्ताच्या ठिकाणी भगवंताची खुणगाठ कळलेली असते, समजलेली असते. इक्ष्वाकू वंश म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या काळातला, रामायण काळातला, त्याच्यानंतर महाभारत काळामध्ये हा झोपलेला आहे. अजून झोपेचंच वरदान आहे. आता काल यवनाचा नाश झाला आणि तो मुचकुंदानं भगवान श्रीकृष्णांना समोर बघितलं आणि नमस्कार केला. म्हणले की प्रत्येक जन्मामध्ये मला भेटावं असं तुम्ही वरदान दिलेलं होतं, ते या जन्मामध्ये सार्थक झालं. म्हणजे या शरीराच्या उत्तरार्धामध्ये तुम्ही मला भेटला. भगवंताला नमस्कार केला. भक्ताची आणि देवाची भेट झाली. दोघांनी आलिंगन दिलं. आता शरीर संपणार होतं. मग त्यावेळेला मात्र मुचकुंदानं सांगितलं की भगवंता, या कामासाठी कदाचित मला ठेवलं असेल. आता मला जगच सोडायचं आहे. पण आता सुद्धा एक वरदान द्या की ज्या वेळेला मी जन्माला येईन त्यावेळेला पुन्हा तुम्ही सगुण रूपामध्ये मला भेटला पाहिजे. तुम्ही सगुण रूपामध्ये भेटला पाहिजे, एवढा वरदान तुम्ही द्या. तथास्तु. ठीक आहे म्हणली. तथास्तु म्हटले. आता त्यानंतर मुचकुंदाचा अवतार समाप्ती संपली. भगवंत द्वारकाधीश झाले त्यानंतर आणि राज्य हाकायला लागले. सगळं व्यवस्थित, सगळं अगदी व्यवस्थित चाललं. पण त्याच काळामध्ये महाराष्ट्रामध्ये, ही उत्तर भारतामध्ये झालेलं होतं आणि महाराष्ट्रामध्ये दिंडीर वन होतं. त्या दिंडीर वनामध्ये एक बालक जन्माला आलं. घरची सांपत्तिक स्थिती तशी बऱ्यापैकी, लक्षात घ्या. आणि सांपत्तिक स्थिती बऱ्यापैकी असल्यामुळं बाळ वाढायला लागलं, बोलायला लागलं, चालायला लागलं, फिरायला लागलं. वय हळूहळू वाढायला लागलं आणि वाढत्या वयामध्ये त्या बाळाचं लग्नही लावून देण्यात आलं. इतकी सुंदर आणि रूपवान पत्नी त्याला मिळाली. आईच्या आणि वडिलांच्या शब्दामध्ये असणारा आजचा बाळ हा पत्नीच्या शब्दामध्ये गेला. लोकव्यवहार आजचाही तोच आहे, पूर्वीचाही तोच होता. फक्त आता लोकांना कळत नाही काय करायचं, एवढाच फरक आहे. चरित्र का ऐकायचं तर त्या चरित्रातून आपल्याला काय मिळतं लक्षात घ्या. तो शब्दाच्या बाहेर नव्हता. किंबहुना असं वर्णन आलेलं आहे की आई वडिलांच्या शब्दाच्या बाहेर जाऊन बायकोच्या शब्दात राहून आई वडिलांचा छळ करायला लागला. नाव आहे पुंडलिक. दिंडीर वनामध्ये जन्म झाला आणि पुंडलिकानं पत्नीच्या आवाक्यात राहून आई वडिलांचा छळ मांडला. पण पूर्व सुकृत हे अत्यंत उत्तम असेल तर काही साध्यही होऊ शकतं. या नियमानुसार
पुंडलिकाच्या स्वप्नामध्ये भगवान विश्वेश्वर आले आणि त्यांना सांगितलं, बाबा तू का काशीची यात्रा करत नाहीस? आता देवानं येऊन सांगावं आणि ते मानावं या पद्धतीनं पुंडलिकानं ठीक आहे म्हटली. दुसऱ्या दिवशी आईवडिलांचा निरोप घेतला, पत्नीचा निरोप घेतला आणि दिंडीरवण सोडलं. दिंडीरवण सोडून अगदी मजल दर मजल करत पुंडलिक काशिक तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी चालली. अजून काशीला जाण्यासाठी बराच कालावधी होता, बराच अंतर होतं. एवढं अंतर कापणं शक्य नव्हतं. मग जिथं जायचं, ज्या ठिकाणी वस्ती करायची त्या ठिकाणी, कारण पूर्वीचा कालखंड होता असा की श्वापदं असायची, हिंस्र पशु असायचे, भाग अपरिचित होता. मग ज्या ठिकाणी गाव आहे, झोपडी आहे, वस्तीची एखादी व्यक्ती आहे, अशा ठिकाणी वस्ती करायची आणि मग पुढचा प्रवास करायचा. ही पूर्वीची पद्धत होती. त्याच्यासाठी गावोगावी धर्मशाळा तयार झाल्या. हा चालला एका वनातून चाललेला होता, एका जंगलातून चाललेला होता आणि पुंडलिक जाताना आता त्यांच्या लक्षात आलं की आता तिन्ही सांज व्हायला लागलेली आहे, रात्र लवकर होईल. तेव्हा जवळ कुठंतरी आसऱ्यासाठी, निवाऱ्यासाठी, अंग टाकण्यासाठी जागा बघावी म्हणून इकडं तिकडं बघायला लागले. तर मळलेली पाय वाट सापडली. मळलेल्या पाय वाटेनं ते हळूहळू पुढे जायला लागले. त्यांच्या लक्षात आलं समोर एक आश्रम आहे. त्या आश्रमाच्या अगदी जवळ गेले आणि आत बघितलं, बोलण्याचा आवाज येतोय म्हणजे कोणीतरी लोक राहायला आहेत एवढं कळलं. आत प्रवेश केला आणि एक दाढी वाढलेले, जटा बांधलेले, हातामध्ये कमंडलू आहे असे एक ऋषी बाहेर आले आणि त्या ऋषींनी विचारलं, बाळ कुठं चाललास? मी काशीला चाललो. नाव काय? या शरीराला पुंडलिक असं नाव ठेवलं. ठीक आहे, काय हरकत नाही, आजच्या दिवस राहा, उद्या सकाळी पहाटे निघून जा, तुझ्या भोजनाची मी व्यवस्था करतो, ऋषींनी सांगावं. पुंडलिक तिथंच ओट्यावर थांबलेला आहे. आतल्या बाजूला त्या ऋषींचे आईवडील आहेत झोपलेल्या अवस्थेमध्ये. मुचकून या ऋषींच्या आश्रमामध्ये गेलेल्या पुंडलिकानं सगळं दृश्य निहाळत होता. आता अतिथी देवो भव हा कुलाचार धर्म आहे. या पद्धतीनं स्वयंपाक रांधला आणि त्या मुनींनी पुंडलिकाला 4 घास खाऊ घातली. पात्र बाजूला केलं गेलं, हात धुतले आणि थोडासा तो तसाच बसला आणि आत काहीतरी आवाज येतोय हे त्यांच्या लक्षात आलं. म्हणून त्यांनी अगदी त्या झोपडीच्या झरोक्यातून, म्हणजे आता झोपडी म्हणजे लक्षात आले असेल, बेळं बांधले असतील किंवा काठ्या बांधल्या असतील, त्याच्यातून सहज दिसतात एक मिणमिणता प्रकाश आहे. त्या प्रकाशाची वात थोडीशी मोठी आहे आणि दोन्ही आईवडिलांचे डोके दोघांच्या मांडीवर दोन्ही घेतलेले आहेत आणि एक एक घास अतिशय गोड शब्दामध्ये बोलत त्या ऋषींनी घालायला सुरुवात केली. तोंडामध्ये घास घालायचे, ते खायचे, चावायचे, गप्पा गोष्टी चालल्या. आता जेवण झालं, तोंडावरून हात फिरवला, मुचकून या ऋषींनी हात धुतला आणि पुन्हा येऊन आत गेले, आत बसले. त्या दोघांचे चरणकमल आईवडिलांची आपल्या दोन्ही मांडीवर घेतली आणि पाय दाबायला सुरुवात केली. पाय दाबता दाबता त्यांना झोप लागली, म्हणजे झोप लागेपर्यंत पाय दाबले आणि ऋषी बाहेर आले. दोघांच्या काहीतरी गप्पा गोष्टी चालल्या. त्याच्यामध्ये फक्त त्या पुंडलिकाला ओळख झाली की हे साधेसुधे स्वामी नाहीत, यांचं नाव कुक्कुट स्वामी. नावातून किंवा चर्चेतून नाव कळलं आणि मग मात्र कुक्कुट स्वामींनी सांगितलं, बाळ रात्र वाढत आहे, तुला सकाळी जायचं आहे, तेव्हा विश्रांती घे, मी आईवडिलांची सेवा करण्यासाठी आज जातो. ते आत आईवडिलांच्या दालनामध्ये गेले आणि पुंडलिक मात्र त्या बाहेरच्या ओटीवर तिथं झोपलेलं आहे. झोप लागते न लागते एवढ्यात काहीतरी शृंगाराचा, अलंकारांचा, दागिन्यांचा किंवा पैंजनाचा आवाज त्यांच्या कानावर आला. इतक्या रात्री पैंजनाचा आवाज ऋषींच्या आश्रमामध्ये येणं, म्हणून पुंडलिक उठूनच बसला. बघितलं तर अत्यंत कुरूप असणाऱ्या स्त्रिया एका पाठीमागनं एक येत होत्या. त्यांनी पुंडलिकाकडे बघितलं सुद्धा नाही, पुंडलिकानं मात्र त्यांच्याकडे बघितलेलं होतं. अगदी एक एक पाय आत आश्रमात पाय टाकल्यानंतर पैंजनाचा आवाज सुद्धा बंद झाला. म्हणजे कुलाचार धर्म काय असतो हे पुराण जाणल्याशिवाय कळत नाही. लक्षात घ्या. रस्त्यावरून येताना पायाचा पैंजनाचा आवाज होता, आज आश्रमात आल्यानंतर पैंजनाचा आवाज सुद्धा थांबला. पावलं हळूहळू पुढे चाललेली होती.
आत गेल्या आणि काही क्षणात तशाच त्या बाहेर आल्या आणि पुंडलिक बघतच होता. त्या दालनातून बाहेर आल्यानंतर पुंडलिक बघतो आहे आणि पुंडलिकाच्या लक्षात आलं, अरे जाताना या तिन्ही स्त्रिया अत्यंत कुरूप होत्या, आता मात्र अत्यंत देखण्या झालेल्या आहेत. ही काय आहे? न राहुल्यामुळं लक्षात घ्या, ज्याला प्रश्न पडतात तोच प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतो. ज्यांना प्रश्न पडले ते आमचे संत झाले आणि आज ज्यांना प्रश्न पडतात ते शास्त्रज्ञ होतात. हे ध्यानात घ्या. प्रश्नच पडला नाही तर आपला प्रश्नच नाही. लक्षात घ्या. म्हणजे आमचा प्रश्न एकच असतो, स्वयंपाक केल्यानंतर आवडती भाजी नाही केली की आपल्याला प्रश्न पडतो, ही भाजी का केली? ध्यानात घ्या. याच्या पलीकडे आमचे प्रश्नच नसतात. म्हणजे संसारिकाचे प्रश्न असे किती असणार आहेत? अगदी मोजके. सकाळच्या जेवणाला काय करायचं आणि आठवडा संपत आला की मंगळवार पण काय न्यायचं. अगदी सोपे अगदी जवळचे प्रश्न आमचे असतात, एवढेच. पण जे खरोखरच अध्यायी असतात त्यांच्याच ठिकाणी प्रश्न पडतात. त्या प्रश्नांची उकल करण्यासाठी ते आयुष्य समर्पित करतात. ते थांबले नाहीत. पुंडलिक उभा राहिले आणि या तिन्ही स्त्रियांच्या बाहेर जात असताना त्यांच्या पाठोपाठ चालले. पायऱ्या उतरले गेले आणि बाहेर गेल्यानंतर नमस्कार केला. अहो थांबा मातांनो. ध्यानात घ्या, माता या शब्दामध्ये फार ताकद आहे. मातांनो शब्द केल्यानंतर त्या स्त्रिया तिन्ही थांबल्या. त्यांनी पाठीमागे वळून बघितलं, कारण ते त्या काळातलं द्वापार युग होतं, आजचं कलियुग नव्हतं. लक्षात घ्या. माता म्हटल्यानंतर थांबल्या. त्यांनी पाठीमागे वळून बघितलं. बाळ काय? त्यांनी सांगितलं, मगाशी येताना तुम्हाला मी बघितलं त्यावेळेला अत्यंत कुरूप होता तुम्ही, आता मात्र अत्यंत तेजस्वी असं रूप घेऊन तुम्ही चाललेला आहात. आपण कोण आहात? त्यावेळेला ती स्त्री पहिली होती ती पुढं झाली आणि सांगितलं, मी गंगा, दुसरी आहे ती यमुना आहे, तिसरी आहे ती सरस्वती आहे. आम्ही तिन्ही नद्या आहोत. दिवसभर लोक आमच्यामध्ये आंघोळ करतात, स्नान करतात आणि आम्ही त्यांचं पाप भक्षण करतो. आणि त्यांचं पाप भक्षण केल्यामुळं आम्ही अशा कुरूप दिवसभर होतो. परंतु आम्हाला सुद्धा स्वभाव धर्म आहे. लक्षात घ्या. माऊलींनी याच्यावर सुंदर ओवी दिलेली आहे. तीर्थे म्हणती काय खावे, यम म्हणे कवणा ते यमावे, दमू म्हणे कवणा ते दमावे. तीर्थे म्हणती काय खावे. तीर्थांचं खाद्य काय असेल तर तुम्ही आम्ही केलेलं पाप हे तीर्थांचं खाद्य असते. म्हणून प्रयागराजला जातात लोक, गंगेला लोक जातात. लक्षात घ्या. आम्ही ते पाप आमच्या अंगावर असल्यामुळे आम्ही कुरूप होतो. मग इथं काय आहे ते म्हणले, इथं आल्यानंतर आम्ही पुण्यवान पुरुषाच्या चरणाला स्पर्श करतो आणि निघून जातो. म्हणले गंगा यमुना सरस्वती या नद्या पुण्यवान, कारण ते तीर्थक्षेत्र आहे. पण त्या नद्या ज्याच्याजवळ येतात ते पुण्य काय आहे? म्हणून त्यांनी विचारलं. त्यांनी सांगितलं, कुक्कुट स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या पायाला हात लावल्यानंतर आम्ही पापमुक्त होतो. म्हणले असं का? त्यावेळेला नद्यांनीच उत्तर दिली की ती फक्त आईवडिलांची सेवा करतात. आईवडिलांच्या सेवेचं सगळ्यात मोठं फळ काय असेल तर ती पुण्यप्राप्ती. ती कुठल्याही जगातल्या दानधर्मानं किंवा क्रियाक्रमानं होत नाही. ती फक्त आईवडिलांच्या सेवेनंच ते पुण्य मिळतं आणि त्याच्यासाठी आम्ही त्यांच्या दर्शनाला येतो. त्यांचं दर्शन घेतलं की आम्ही दोषमुक्त होतो, पापमुक्त होतो. आज लक्षात ठेवा, जे आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवतात त्यांची अवस्था त्यांची काय होईल भविष्यात. जे आईवडिलांना बघत नाहीत त्यांची अवस्था काय होईल लक्षात घ्या. म्हणून मी म्हणतो, का चरित्र ऐकायचं? चरित्र नुसतं ऐकायचं नाही, चरित्र जगायचं. ज्यावेळा आपण चरित्र जगतो त्यावेळेला चारित्र्यवान होतो. तोपर्यंत आपण चारित्र्यवान होऊ शकत नाही. आणि मग लक्षात आलं, पुंडलिक ओट्यावर जाऊन उभा राहिला. तो वाट बघत होता की कुक्कुटमुनी कधी उठतात. ते ध्यानाला बसलेले होते. पहाटेचा प्रहर होता आणि ध्यान झाल्यानंतर कुक्कुटमुनी बाहेर आले. त्यांच्या चरणाला स्पर्श केला आणि सांगितलं की मुनीवर मला माफ करावे, कारण मी पत्नीच्या अंकित राहून माझ्या आईवडिलांचा मी छळ केला. तुम्ही माझे डोळे उघडलेत, कारण ज्यांचे आईवडील जिवंत आहेत तिथंच काशी क्षेत्र आहे. मी आता काशीला जात नाही, मी आता पाठीमागे जातो. त्यावेळेला दोघांचा संवाद फार मोठा आहे. मी पूर्ण सांगत नाही कारण आपल्याला चरित्र महत्त्वाचं बघायचं आहे पुढं.
फार मोठा संवाद झाला, पण त्या संवादाचं तात्पर्य एक निघालं की आईवडिलांची सेवा हे सगळ्यात मोठं पुण्य आहे. कुकुट स्वामींचा हा संदेश मनामध्ये अंतःकरणामध्ये उतरवला आणि पुंडलिकानं पहाटेच्या प्रहरी तो आश्रम सोडला. तो पुढं विश्वेश्वराकडं जाण्यासाठी, काशीकडे जाण्यासाठी नाही, तर ते पुन्हा दिंडीर वनाकडे येण्यासाठी. तो परता झाला आणि पुन्हा दिंडीर वनामध्ये आला. आई वडिलांचं हृदय होतं, किती मुलानं छळ केला तरी माफ करण्याची ताकद फक्त आई वडिलांच्या जवळ असते. पती पत्नींच्या मध्ये पतीनं अपराध केला तर पत्नी कदाचित माफ करू शकत नाही. मी कदाचित हा शब्द मुद्दाम वापरतोय. माफ करणाऱ्या अनेक स्त्रिया असतील, पण कदाचित माफ करू शकणार नाही. पण आई वडिलांच्या ठिकाणी आई वडिलांचा छळ जरी केला तरी, जर मुलगा माझं चुकलं म्हणून जर आई वडिलांच्या जवळ गेला, एवढं मोठं अंतःकरण असतं. ज्यांना वृद्धाश्रमामध्ये ठेवलेल्या आई वडिलांना सुद्धा जर विचारलं तुमच्या मुलाचा छळ करावा असं तुम्हाला वाटतंय काय, तर ते म्हणतील आमचा छळ झाला तर चालेल, पण माझा मुलगा सुखी असला पाहिजे. ज्यानं घरातून बाहेर काढले त्याच्यासाठी सुद्धा आई वडील नेहमी आशीर्वचनच तोंडातून काढतात, कधी शाप वचनं काढत नाही. मुलगा आलेला बघितला आणि आई वडिलांनी सांगितलं अरे काशी लांब आहे आणि असा आलाच कसा. सर्व वृत्तांत सांगितला. त्या वेळेपासून, दिवसापासून नाही, त्या वेळेपासून पुंडलिकानं एकच काम चालू केलं की आई वडिलांची फक्त सेवा. फक्त आई वडिलांची सेवा करत राहायचं, याच्या पलीकडे व्रतच स्वीकारायचं नाही. कारण आई वडिलांचं सेवा, गुरूंची सेवा, शास्त्र सेवा आणि देवसेवा, भगवंताची सेवा करण्यासाठी पाठीमागचं काहीतरी प्रारब्ध असावंच लागतं, पुण्य असावं लागतं, त्याच्याशिवाय घडत नाही. ज्ञानेश्वरी वाचायचं झालं तर आपलं पुण्य पाठीमागचं असायचं लागतं, लक्षात घ्या. नाहीतर अनेकांच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी असते पण उघडायला वेळ नसतो. वर्तमानपत्र एक तास लोक वाचतात, एक तास. ज्ञानेश्वरी रोज 1 तास वाचली तर 365 दिवस किती तास झाले? 365 तास झाले. आता सगळा हिशोब काढा, 7 दिवसामध्ये किती रोज ज्ञानेश्वरी पारायण करता. 4 तास करत असाल तर 7 चोक 28, किती तास झाले? 28 तास. मी म्हणतो 30 तास धरा, 35 तास धरा. म्हणजे तुम्ही एका पारायणामध्ये 30 ते 35 तासामध्ये ज्ञानेश्वरीचं एक पारायण करता. आता 365 दिवसात किती पारायण आहे? कधी आम्ही विचार करत नाही याचा. वर्तमानपत्र वाचायला मात्र 1 तास घालवतोय आपण, कारण जे नको ते डोक्यात घेऊन दिवसभर फिरायची सवय, दुसऱ्याचं ओझं डोक्यात घेऊन फिरायची सवय. ध्यानात घ्या. म्हणजे जे महत्त्वाचं आहे ते वाचायची आम्हाला सवय नसते. ज्याच्यातून उद्धार पावणार आहे आपण, ज्याच्यातून ज्ञान मिळणार आहे, ज्याच्यातून संसार कसा करायचा हे कळणार आहे, परमार्थ कसा करायचा हे कळणार आहे, ते ज्ञान आम्हाला नको असतं. फक्त यानं खून केला, त्यानं मारामारी केली, हे सगळं आम्हाला डोक्यात पाहिजे असतं. आणि कुणी कुणाची जिरवली आणि कोण कोणाला जिरवायला उठलाय, याच्या पलीकडे आमचा काही संबंध नसतो वर्तमानपत्राचा. वर्तमानपत्र वाचून मुक्त झालाय अशी एखादी बातमी वर्तमानपत्रात आली आहे काय? म्हणजे मी वर्तमानपत्रावर टीका करतोय असं अजिबात नाही. त्याच्यामधलं मधलं पान कोण वाचतच नाही, संपादकीय पान कोण वाचतोय? ते महत्त्वाचं असतं. जागतिक घडामोडी त्याच्यात असतात, ते कोण वाचत नाही. आमच्या तरुण पोरांना एकच लागतं, विश्वसंचार बघायचा, विषय संपला आमचा वर्तमानपत्राचा. आणि त्याच्यातून सवड गावली तर माझ्या राशीला आज काय सांगितले, तुझी रास शिल्लक आहेच कुठे सरळ. अशी रास जर बघत आमचे महात्मे बसले असते तर ते महात्मे झाले असते का? ध्यानात घ्या. त्या वेळेपासून चालू केलं आई वडिलांची सेवा. इतकी सेवा घडली, त्या सेवेचं फळ म्हणजे भगवान श्रीकृष्णांना राज्य सांभाळत असताना लक्षात आलं, अरे आपण मुचकुंदाला वचन दिलेलं होतं. काय वचन दिलेलं होतं? की तुला सगुण रूपामध्ये मी भेटतो. त्याचा जन्मही झालाय, तो वाढलाय आणि त्याची साधना झाली. लक्षात घ्या, पूर्वजन्मीमध्ये ऋषी जरी असला तरी जन्म नवीन मिळाल्यानंतर साधना झाल्याशिवाय देवाची प्राप्ती होत नाही. यातनं काय बोध घ्यायचा तो घ्या. लक्षात घ्या. म्हणजे कुणी कुणाला स्वतःला ज्ञानी समजायचं नाही. मी फार मोठी साधना करतोय, मी फार मोठा ज्ञानी, अजिबात समजायची गरज नाही. ते प्रारब्धानं तुला मिळालेलं ज्ञान आहे. पण साधना नाही केलीस ना तर ते ज्ञान सुद्धा
वाळू हातात घेतल्यावर कशी निष्ठून जाते तसं निघून जाईल, कळणार पण नाही. म्हणून साधना, त्या साधनेनं देव कळला आणि साधनेनं देवाला कळलं. साधना काय करायची, देव कळतो आणि आपली साधना कुणाला कळते, देवाला कळते. आपल्या साधनेवर कदाचित लोक हास्या करतील, कदाचित लोक म्हणतील हे काय कळते याला, लोक म्हणतील. लोकांच्यासाठी साधना नाही, साधना कुणासाठी, देवाला कळण्यासाठी, परमेश्वराला कळण्यासाठी. त्या भगवंताला कळलं, अरे मी राजाहून इथं बसलोय, पण मी माझ्या भक्ताला दिलेलं वचन, त्या वचनासाठी देव शोधत 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 दिंडीरवनापर्यंत आला. दिंडीरवना, आता पुण्यक्षेत्र, पुण्यभूमी याला फार महत्त्व असतं. म्हणजे दिंडीरवन हे पुण्यभूमीच होती, लक्षात घ्या. म्हणजे त्याचा इतिहास अनेक वेगळा आहे, तो एक 7 दिवसासाठी सांगावा लागेल. पंढरपूरची निर्मिती कशी झाली ती, ते दिंडीरवन म्हणजे सध्याचं पंढरपूर, भुवैकुंठ, लक्षात घ्या. त्या ठिकाणी तो सेवा करतोय आणि भगवंत भक्ताला शोधत आलेत. भगवंत आपल्याला न सांगता गेलेत. हा राग येणं स्वाभाविक आहे का नाही. न सांगता घरातून बाहेर पडणं म्हणजे स्त्रीचा रोष आपल्यावर ओढवून घेणं. देव सुटला नाही, आम्ही कोण. म्हणून प्रवचनला, कीर्तनला जाताना सांगायला लागते, प्रवचनला चाललोय मी. तुम्ही सांगत नसाल पण माझी अवस्था सांगतोय. स्त्रीचा रोष जर पत्करायचा नसेल, लक्षात घ्या, सांगावं लागतं. देवानं सांगितलंच नाही. अहो प्रत्येक वेळा जाताना रुक्मिणी माता म्हणायची मला सांगून जात होता, आता सांगितलंच नाही मला. आपल्याला न सांगता गप गुमाळून चालले देव. आपण का जाऊ नये, आपण का बघू नये. म्हणून रुक्मिणी माता सुद्धा पाठीमागणं यायला लागली. दिंडीरवनाचा प्रारंभ झाला आणि दिंडीरवनाचा प्रारंभ झाल्यानंतर तो शोधायला लागला भक्ताला. आता त्याला शोधायसाठी, याचा अर्थ शोधणे ही व्यावृत्ती आहे, लक्षात घ्या, लक्षण आहे, ज्याला वाच्यार्थ म्हणता येत नाही, लक्षार्थ घ्यायचा शब्दाचा. भगवंताला देव शोधत येण्यासाठी भक्ताला लागत नाही, लक्षण आहे तिथं. त्याला माहिती होतं, परंतु भक्ताची पुन्हा परीक्षा घ्यायची असते, द्यायचं नसतं तसं. घेशी तेव्हा देशी ऐसा तू उदारा. आधी सेवा घेतली आणि मग आला आणि विचारायला लागला, पुंडलिका मी आलोय, तुला दिलेलं वचन पाळण्यासाठी आलोय. पुंडलिकानं सांगितलं, माझं वचन पाळण्यासाठी तू आला असेल, पण माझ्या हातात आईवडिलांची सेवा आहे, मला वेळ नाही तुझ्याकडे यायला. काय सामर्थ्य आहे, साधनेचं सामर्थ्य किती वाढतं हे साधना करण्याला कळतं, लक्षात घ्या. वर्षभर विद्यार्थ्यांना अभ्यास करावा आणि परीक्षा देऊन यावं, त्याच्या चेहऱ्यावरचं जे समाधान आहे ना, ते साधनेचं समाधान आहे. आणि 3 तासच पेपरला बसावं आणि कुणीतरी काहीतरी आणून द्यावं आणि त्याच्यावर पेपर सोडवावा. तो सोपा गेला म्हणून सांगेल, सगळा लिहिला म्हणून सांगेल येऊन, पण समाधान नाही. पास होईल तो, पण समाधानानं नाही. त्याला माहीत असते मला या पेपरला या व्यक्तीनं एवढं सहकार्य केले. समाधान कुठं आहे. अहो साधी सामान्य गोष्ट असते, लक्षात घ्या. म्हणजे आपल्या भागामध्ये जर बघितलं तर वरणा नावाची गोष्ट आहे. वरणा बांधाचा म्हणजे चवीला चांगला असतो वरणा. बिन पाण्याचा वरणा असतो तो अति चवीला जादा असतो, बरोबर आहे ना. पण तो वरणाच्या शेंगा मागून विकत घेऊन आला तर चवीला चांगला असतो. काय कळलं का तुम्हाला. म्हणजे मागून आणल्या 4 शेंगा दे, आता 4 हा म्हणण्याचा प्रकार आहे. पण ते 1-2 वंजळी शेंगा, शेतकरी हा सगळ्यात मोठा दानशूर राजा आहे, लक्षात घ्या. तो 2 वंजळी देतो, त्याची केलेलं कालवण हे चवीला गोड असतं. आणि दुपारच्या वेळेला कोण नाही शेतात, वरण्याचे वरचे घसच्या घस दिसायला लागलेत. जाता जाता हात मारला तरी कसं तरी थाबडभर नेऊ शकतोय. या विचारानं घेऊन आलेला आमटी केली, कालवण केलं, तर त्या कालवणाची चव नुसती चव नाही, ते कालवण वर्षभर नरड्याला येते. ते दुसऱ्या दिवशी पोटात नसते, पण नरड्याला वर्षभर येते. ती व्यक्ती भेटली की नरड्याला आलंच, ती व्यक्ती दिसली की नरड्याला आलंच. काय म्हणून करायचं कर्म असं तुमच्या ध्यानात येते काय बघा. किती कर्माचा साधा सिद्धांत आहे. आणि मग देवानं सांगितलं की, देवाला सांगितलं माझं कर्म चालू आहे,
मला नाही वेळ तुझ्याकडे यायला. तुला थांबायचंच असेल तर आईवडिलांची सेवा पूर्ण होत नाही तोपर्यंत थांब. एवढंच नाही, जर थांबायचंच असेल तर आईवडिलांची सेवा करून पंढरपूरला येतात त्यांच्यासाठी थांब. हे वाक्य जरा लागण्यासारखं आहे का नाही? बघा, त्याचा विचार फार करा. आईवडिलांची सेवा करून पंढरपूरला जावं का आईवडिलांना त्यागून, आईवडिलांना रागावून, आईवडिलांना मारून पंढरपूरला जावं? काय काम नाही तिथं. ते फक्त तुझं लिस्टमध्ये नाव, पंढरपूरला आलता, काही नाही. लक्षात घ्या, मी आईवडिलांची सेवा करतो थांब. भक्तीच्या विटेपुढं भगवंताचं काय चाललं नाही. भगवंत उभा राहिला, रुक्मिणी माता पाठीमागं होती, बघायला लागली की देव इथंच थांबलेत बराच वेळ, कमरेवर हात ठेवलेले आहेत. अरे आतापर्यंत हा सहज हात हलवत आलेला होता, आता कमरेवर हात ठेवलेले आहेत, पाय समान ठेवलेले आहेत, आपणही तसंच उभा राहावं. हा पत्नीचा स्वभाव गुणधर्म आहे. ती रुक्मिणी माता पाठीमागं उभा राहिली. आजच्या दिंडीरवण, आजच्या भूवैकुंठामध्ये, म्हणून पंढरपुरामध्ये भगवंत पुढं आहे आणि रुक्मिणी माता पाठीमागे. ह्या भूवैकुंठामध्ये अनेक लोक आले, रिजले, थांबले आणि मुक्त होऊन गेले. या भूवैकुंठाची अनेकांना ओढ लागली. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असणारं औंढ्या नागनाथ. औंढ्या नागनाथापासून 5 कोसावर अवघ्या असणारं नरसी नावाचं गाव, आणि नरसी शेजारीच असणारं एक गाव होतं, त्याचं नाव होतं नरसी बामणी. जसं आपण मुरगुड शिंदेवाडी म्हणतो तसाच तो प्रकार, नरसी आणि बामणी एकत्र गाव म्हणून त्याला नरसी बामणी हे नाव पडलेलं होतं. त्या ठिकाणी यदू शेठ नावाचा जातीनं शिंपी असणारा, कापड आणायचं, विणलेलं कापड घरामध्ये आणायचं, ते व्यवस्थित कापायचं, दोऱ्यानं धागे घालायचे आणि घोड्यावर ते सगळं मांडायचं आणि पुन्हा बाजारला जायचं. अनेक बाजार फिरायचे. बाजारा दिवशी बाजार झाल्यानंतर इतर दिवशी खेडोपाडी जायचं, लोकांना असणारं वस्त्र द्यायचं, त्याच्यापासून मिळणारा रोका पैसा, धन धान्य काय मिळेल ते घ्यायचं आणि त्याचा मोबदला घेऊन घरात यायचं. त्याच्या गुजराण चालायची. बऱ्यापैकी खाऊन पिऊन सुखी असणारं कुटुंब. मात्र पंढरपूरची वारी नित्याची. नरशीतून यायचं, पंढरपुरामध्ये मंगळवेढाला यायचं, मंगळवेढ्याचा बाजार करायचा आणि पुन्हा पंढरपूरमध्ये यायचं. या भूवैकुंठामध्ये असणाऱ्या भक्तासाठी उभा राहिलेल्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं, चंद्रभागेमध्ये स्नान करायचं आणि पुन्हा आपल्या व्यापारासाठी पुन्हा निघून जायचं. हा नित्याचा. त्याच्याच वंशामध्ये पुढं त्यांचाच मुलगा गोविंद. हा गोविंद शेठ सुद्धा वडिलांच्या पायावर पाय ठेवून व्यापार करायला लागला, व्यवसाय करायला लागला. त्यांच्याच पिढीमध्ये पुढं गोपाळ शेठ जन्माला आले. गोपाळ शेठांच्या पोटी जन्माला आले ते हरिशेठ, ही 4थी पिढी. या हरिशेठ हे सुद्धा याच पद्धतीनं पारंपरिक व्यवसाय आणि परंपरेची वारी. ध्यानात घ्या, वारी का करायची? अनेक जण लोक म्हणतात माझ्या वडिलांची वारी मला चालवली पाहिजे. हे खरं आहे, चालवायचीच असते. कारण काय माहिती, आपल्या आयुष्यामध्ये नाही घडलं तर आपल्या पुढच्या कुठल्या पिढीमध्ये एखादा नामदेव, एखादा तुकोबा, एखादा ज्ञानोबा जन्माला येईल. का वारी करायची? याच्यासाठी वारी करायची. लक्षात घ्या, ही वारी नित्याची. आणि यदुशेठ यांचा व्यापार बऱ्यापैकी चालला. मंगळवेढा ही बाजारपेठ थोडीशी फुललेली, बहरलेली आणि जरा बऱ्यापैकी व्यापाराचा जम बसलेला. आता नरशीतून मंगळवेढा आणि मंगळवेढ्यातून पंढरपूर या करण्यापेक्षा आपण पंढरपुरामध्ये स्थायिक व्हावं असं वाटायला लागलं. आणि हरिशेठ यांनी पंढरपूरमध्ये आपलं बस्तान बसवलं, नरशी गाव सोडलं. या हरिशेठांच्याच पोटी जन्माला आला, त्याचं नाव आहे दामाशेठ. पारंपरिक व्यवसाय होता, त्या व्यवसायाप्रमाणे त्यांनाही शिकवलं. दामाशेठींनी सुद्धा व्यापारामध्ये वाढ केली. तुका म्हणे हित होय तो व्यापार, करा फार काय शिकवावी. आपला उदरनिर्वाह ज्याच्यावर आहे ते कर्म आपण प्रामाणिकपणे आणि मोठ्या प्रमाणात करायला काय हरकत आहे. हाच हेतू मनामध्ये ठेवून दामाजी शेठ यांनी व्यापार वाढवायला सुरुवात केली. उमदं वय आलं, यौवन अवस्था प्राप्त झाली आणि त्यावेळेला कल्याणच्या
गोणाजींची कन्या गोणाई हिच्याशी विवाह दामाजींचा झाला. पंढरपुरामध्ये वाड्याचं बांधकाम पूर्ण झालेलं होतं. अगदी वाडा बहरात आलेला होता. व्यापार चांगला चाललेला होता. आता पंढरपूर असेल, मंगळवेढा असेल आणि इतर आजूबाजूच्या गावामध्ये असेल, याच्यामध्ये जायचं, आपले पूर्ण हात जे आहे त्या हातानं कापड मोजायचं, ते शिवायचं. दामाजी शेटांच्या डोक्यामध्ये विचारायचं, अरे काय कापड एकाच पद्धतीचं पण वस्त्र एक, मात्र रूप नाना. कोण अंगरखा, कोण मुंड, कोण टोपी, कोण धोतर. हे बघता बघता त्यांच्यामध्ये वडिलांनी चालवलेली परंपरागत सेवा, काय सेवेचं महत्त्व असतं. बऱ्याच वेळेला मी जाता जाता आपल्याला सांगणार आहे, लक्षात घ्या की एखाद्या वेळेला सप्ताहामध्ये विण्याचा पारा असतो, माहिती आहे ना, विण्याचा पारा 1 तासाचा विण्याचा पारा असतो. त्या विण्याच्या पाऱ्यामध्ये सुद्धा लोक काही कुचराई करतात. लोक म्हणतात काय बाबा आपल्याला काही यावर्षी जमणार नाही, तुमचं तुम्ही कोणतरी बघा. संयोजकांना सांगतात तुमचं तुम्ही कोणतरी बघा. संयोजक म्हणतात ठीक आहे बाबा, तुला वेळ नाही ना, ठीक आहे. आणि म्हणावं असं, वेळ नाही तुला, ठीक आहे, कारण तिथं त्यांचं पूर्वजन्मीचं कर्म खंडित होतं. तुझ्या आजोबांनी विना या वेळा घेतलाय, वडिलांनी घेतलाय, आता वडील नाहीत, तू घे, हे सांगणं आपलं संयोजकांचं काम आहे. पण हट्टाला पेटलेला एखादा ग्रस्त समोरचा असेल तर आपलं काय चालतंय, आपण तिथंच थांबतोय, लक्षात घ्या. आणि तिथं सेवा खंडित होती. ज्या सेवेचं फळ मिळणार असतं तिथं आणि भगवंत त्या ठिकाणी अडचणी आणत असतो. सेवेमध्ये अडचणाने देवाचं काम आणि सेवा सफल करणं हे आपलं काम. ध्यानात घ्या. माझ्या मिराशीची गा देवा, तुकोबा म्हणतात. त्या पद्धतीनं या हरिशेठनी पंढरपुरामध्ये ज्या वेळेपासून आले त्यावेळेपासून एक सेवा चालू केलेली होती. त्या सेवेचं नाव होतं, घरामध्ये सकाळच्या वेळेला केलेलं जे अन्न आहे, शिजवलेलं जे भोजन आहे, त्या भोजनाचं पहिलं पात्र हे विश्ववैकुंठ असणाऱ्या पांडुरंगाच्या समोर दाखवायचं आणि मगच घरच्यांनी भोजन करायचं. तोपर्यंत भोजन करायचं नाही. गोणाई सुद्धा सून म्हणून आली आणि त्या सुनेला सुद्धा हा नाद छंद लागला की जसं आपल्या सासरेबुवांच्या सासूबाईंनी चालवलं तसंच आपण सुद्धा चालवायचं. दामाजी सत्वशील होते, गुणी होते, आध्यात्मिक होते, व्यापार उत्कृष्ट करणारे होते, व्यवसाय सांभाळणारे होते आणि भगवत भक्त सुद्धा होते. तसे आता गोणाई सुद्धा, कारण गोणाईला कल्याणमध्ये असताना वडिलांच्या घरी काही संस्कार देवधर्माचे झालेले होते. लोक आता म्हणतात काय करायचं देवधर्म करून, काय होतंय तुम्हाला, काय होत नाही, पण संस्कार होतात. कारण हे संस्कार कोणत्या वेळी उपयोगी पडतील हे सांगता येत नाही, एवढं लक्षात ठेवा. कोणत्या वेळी संस्कार उपयोगी, ते जागृत होतील हे सांगता येत नाही. लक्षात घ्या. देवधर्म करणं म्हणजे भूतखेत सांभाळणं नव्हे, भूताखेताला जाणं नव्हे. देवधर्म या शब्दाचा अर्थ आहे की जे पिढीजात आलेले संस्कार आहेत ते संस्कार सांभाळणं. दामाजी शेठ संस्कार सांभाळत होते, गोणाई संस्कार सांभाळत होती. नैवेद्य दाखवल्याशिवाय घरामध्ये कोणी जेवत नव्हतं. संसार बहरायला यायला लागलेला होता आणि संसार बहरत असताना त्यांच्या संसार वेलीवर एक कळी उमलली आणि त्या कळीचं नाव ठेवलं गेलं आऊताई. काही ग्रंथांच्या मध्ये आऊबाई असं नाव आहे. आऊबाई जन्माला आली, छान बारसं झालं, नाव आऊबाई ठेवलं गेलं. ती आऊबाई हळूहळू मोठी व्हायला लागली. मात्र नियम चाललेला होता. आता हरिशेठ निवर्तले, सासूबाई गेल्या. आता मात्र घरामध्ये दामाजी, गोणाई, आऊबाई ही तिघच राहिलेली होती आणि प्रतीक्षा चाललेली होती की आपला पुढं वंश वाढावा आणि ईश्वराची सेवा आपल्या घरामध्ये व्हावी. याच्यासाठी दामाजी आणि गोणाई ज्या ज्या वेळा भगवंताच्या समोर जायचे त्यावेळा हात जोडायचे आणि आर्ततेनं सांगायचे की आमची कूस बहरलेली आहे, पण तुझा सेवा करणारा एखादा भक्त माझ्या पोटी येऊ दे. पुंडलिक वरदारी विठ्ठल. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञ तो